अनेक अभ्यासक असो किंवा निवृत्त न्यायाधीश बी.जे. कोळसे पाटील म्हणतात, की यामध्ये मराठा समाजाला काही फायदा नाही आणि ओबीसी समाजाला काही नुकसान पण झालेलं नाही. तर दुसऱ्या बाजूला असा विषय म्हणजे असं आता बोललं जातंय, व्हायरल पण होतंय अनेक सोशल मीडियावरती, मराठे युद्धात जिंकले, मात्र तहात हारले. अशा पद्धतीचे टॅगलाईन सध्या फिरताय. खरं आता तुम्ही त्या ठिकाणी होतात, आम्ही देखील होतो. नेमकं काय आहे याच्यामध्ये? म्हणजे आता अभ्यासक का नाही, मी त्यावेळी पहिल्या दिवसापासून सांगितलं होतं, की गॅझेटियर बाबत माझा अभ्यास नाही. हं. मी पहिले सांगितलं होतं. त्यामुळे त्यांच्या कुठल्याही बैठकीला अगदी माझं नाव घेऊन बोलवलं होतं. हां. त्यावेळी मी सांगितलं, की ज्या गोष्टीमध्ये माझं नाही नॉलेज तिथे मी जात नाही पुढे. हं, हं. आणि परंतु जे जुने अभ्यासक होते, हं. जुने लोकांच्या मध्ये त्याच्यामधलं मेन आमचं नाव होतं ते किशोर चव्हाणांचं. हं. किशोर चव्हाणांनी मला 10 ते 12 वेळा मला हे समजावलं होतं, की कसा मराठवाडा वेगळा होता, कसा मराठवाडा आतमध्ये आला वगैरे. हं. आणि मग हे केलं आणि कसं काय मराठवाड्याच्या लोकांचं विषय. आणि ते स्वतः तिथे होते. त्यांना देखील विचारलं. ते पण बोलले, आता बरोबर झालेलं आहे. समिती तालुका बेसवरती समित्या झालेल्या आहेत. आता मी फार डिटेलमध्ये काय एवढ्यासाठी जात नाही, कारण मला त्याच्या नाही, टेक्निकल बरोबर. गीच माहिती नाहीये. हं. उगाचच आपण काहीतरी ओव्हर स्टेटमेंट त्याच्यावरती करणं योग्य नाही. हं. परंतु जर चुकीचं असतं तर सरकार घेऊन नसतं आलं. हं. बरोबर. जर चुकीचं नसतं तर मागच्या वेळी पण तेच होतं, की जी.आर. तर सरकारने आणला होता, चुकीचा नव्हता. हं. परंतु हरकतींच्या आधारे त्याला बरेचसे कॉम्प्लिकेशन निर्माण झाले. कारण 5-6 लाख हरकती आल्या, तुम्हाला हरकतीला रिप्लाय करावा लागतो. हो. आणि मग त्याच्यामधून त्या प्रक्रिया स्लो होऊन जातात. आत्ताच्या काळामध्ये जो आपण बघितला गॅझेटियर जो लागू झाला, तो फक्त तुमचं हैदराबाद संस्थानचं झालं. हं. अजून तुमचं सातारा संस्थान बाकी आहे. हां. आता मला कोकणातनं फोन यायला लागले आणि कोल्हापूरमधनं पण फोन यायला लागले. कोल्हापूर संस्थान मी बरोबर. बोललो, बाबा तुमचं तुम्ही बघा गॅझेटियरचं, मला काय कळत नाही. मात्र तुम्हाला मोर्चे घेऊन यायचे. मला PhD झालेली आहे. मात्र आता एक आहे, की वीरेंद्र पवारला काय आता कोण परमिशन देणार नाही मुंबईमध्ये. हे नक्की. हे एक स्टॅम्प मारून टाकतील. कुणाला पण द्या, पण ह्या लोकांना देऊ नका. आणि वीरेंद्र पवार आला तर नक्की देऊ नका. कारण ज्या प्रकारचे ब्लॅक लिस्टला चांगलं हायकोर्टाने पण चांगलं माझ्या नावाचं त्यांनी चांगल्या प्रकारे उल्लेख केला तिथे. तर फक्त कसं होतं, की एवढ्या लोकांचे आशीर्वाद होते आणि आपण काही चुकीचे कृत्य नव्हते केले. या लोकांनी पण येऊन त्यांनी मुंबई जगले ते. आणि त्यांनी ज्या प्रकारे गावाला खेळलं जातं, म्हणजे आपण या मोबाईलच्या बाहेर पडत नाही आणि ते त्यांचं जीवन जगत होते, ते बघण्यासारखं होतं ना. म्हणजे जर तुम्ही शांत डोक्याने जर विचार केला तर तो कसं होतं, की एखादा जर कांदा असेल आणि आपण शेतातनं काढला आणि तसाच्या तसा जर साऊथ मुंबईमध्ये तो आणला, ठेवला, त्याच्याबरोबर माती असेल, त्याच्याबरोबर छोटे मुळं असतील, त्याच्याबरोबर लागलेलं अजून पाती भीती असेल किंवा वरचे शेंडा असेल वगैरे, तर त्याला कोण हात पण नाही लावणार. कारण ते म्हणतात हे अगली आहे किंवा हे बरोबर नाही, दिसत नाही. बरोबर आहे, आम्ही फार हे आहोत. परंतु त्याला जर छाटून बिटून व्यवस्थित पॅक करून धुवून साफ बीफ करून वाळवून प्लास्टिकमध्ये पॅक करून आणला, की साऊथ मुंबईला तो 2 रुपयाचा कांदा 20 रुपयाला घेऊन जातात. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.